नमस्कार मित्रांनो, आज आपण पेन्शन कॅल्क्युलेशन्स, पेन्शन रिक्वायरमेंट संदर्भात व्हिडिओ बघणार आहोत. मागच्या 2 व्हिडिओमध्ये किंवा मागच्या 2-4 व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं की ह्युमन लाईफ व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची, त्याचबरोबर आपलं स्वतःचं पगार कसा प्रोटेक्ट करायचा या संदर्भातले काही कॅल्क्युलेशन्स मी तुम्हाला सांगितले होते. आशा आहे की तुम्ही हे सर्व कॅल्क्युलेशन घरी स्वतःचे किंवा मित्रांचे, आणखीन तुमच्या ओळखीतल्या लोकांचे एक उदाहरणासाठी आणि सरावासाठी तुम्ही करून पाहिलेले असतीलच, आणि नसतील केले तर तुम्ही पुन्हा एकदा आज उद्या तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. तो फॉर्म्युला एकदा लक्षात राहिला की नंतर तुम्हाला कस्टमरच्या समोर सगळ्या बाकीच्या गोष्टी तपासायची किंवा नोट्स शोधायची गरज भासणार नाही. त्यासाठी आत्ता लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तुम्ही जर सराव करताय तर त्याचा 100% फायदा तुम्हाला आयुष्यभर होईल. तर आज आपण बघणार आहोत पेन्शनची रिक्वायरमेंट प्रामुख्याने बऱ्याच ठिकाणी असते. त्यातल्या त्यात आता सध्या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा पेन्शन नाही आहे, प्रायव्हेटमध्ये तर आधीपासूनच नव्हते. तर मग पेन्शनची रिक्वायरमेंट मे बी तुम्हाला समोरून आलेली असू शकते, किंवा ज्यावेळेस आपण काही प्रॉस्पेक्टिंग करत असतो की लोकांना आपण इन्शुरन्सचं महत्त्व सांगत असतो, येता जाता त्यांना म्हणत असतो की तुमची पॉलिसी नाही आहे, किंवा अशा पद्धतीने हळूहळू तुम्ही कस्टमर गोळा करताय. कस्टमरच्या जेव्हा हळूहळू जवळ जाता तेव्हा मग ॲक्च्युअल कन्व्हिन्सिंगच्या वेळेस कदाचित तुम्हाला हा प्रश्न पडू शकतो की आपण ह्या समोरच्या व्यक्तीला कोणत्या प्रकारे आणि कोणत्या पॉलिसीसाठी सांगावं. तर मग त्या सगळ्या गोष्टींमधला एक महत्त्वाचा विषय असतो की रिटायरमेंट बेनिफिट ऑर पेन्शन. म्हणजे एक साधा क्वेश्चन की जर तुम्ही एखाद्याला विचारताय की तुम्हाला रिटायरमेंट बेनिफिट म्हणून रिटायर झाल्यानंतर काय मिळणार आहे, किंवा पेन्शन म्हणून तुम्हाला किती अमाऊंट मिळणार आहे, तर त्याचं उत्तर कदाचित त्याच्याकडे काहीच नसेल. जे नोकरीमध्ये आहेत ॲटलिस्ट त्या नोकरीतल्या लोकांना तर काही ठिकाणी पेन्शन किंवा रिटायरमेंटचे प्रॉव्हिडंट फंडचे पैसे कट होत असतात. पण जे व्यावसायिक आहेत, छोटे व्यावसायिक असतील, मोठे व्यावसायिक असतील, ह्या अशा व्यावसायिक लोकांचे तर 100% की त्यांचं रिटायरमेंट बेनिफिट, रिटायरमेंट प्रोव्हिजन असं काहीच नसतं. तर अशा लोकांना तुम्ही किंवा आपण एक साधं एक्झाम्पल देऊन सांगू शकतो की तुम्ही स्वतःची पेन्शन स्वतः तुम्ही तयार करू शकता, किंवा पेन्शन कशा पद्धतीने तुम्हाला आयुष्यभर मिळेल यासाठी मी तुम्हाला मदत करू शकेल. LIC तर्फे पेन्शन पॉलिसीज आपल्याकडे अवेलेबल आहेत की ज्याच्यात तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळेल. किंवा समोरून आलेली एन्क्वायरी असेल की अरे मला पेन्शन पाहिजे, तर मग तुमच्याकडे काय पेन्शन प्लॅन आहेत का. तर मग अशा वेळेस आपल्याला प्रश्न पडतो की अरे सरांनी तर पेन्शन प्लॅन कोणता शिकवलेलाच नाही, मग कोणता पेन्शन प्लॅन LICकडे आहे. किंवा LICकडे पेन्शन प्लॅन एकच माहिती आहे सर्वांना की जीवन शांती, जीवन अक्षयसारखे जे प्लॅन आहेत की ते पेन्शन प्लॅन आहेत, प्युअर पेन्शन प्लॅन. पण जीवन अक्षय आणि जीवन शांतीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट पॉलिसी करायची असेल तर कमीत कमी 2-4 लाख, 5 लाख, 10 लाख तुम्हाला एक रकमी टाकावे लागतात, आणि मग त्यानंतर कुठेतरी ती लगेच पेन्शन सुरू होते. तर मग जी माणसं की ज्यांना प्रोव्हिजन करायची आहे आज आणि पेन्शन घ्यायची, त्यांना मे बी 15-20 वर्ष, 25 वर्षानंतर जर त्यांना पेन्शन हवे असेल, तर मग अशा लोकांसाठी पॉलिसी कशा पद्धतीने देता येईल त्याचा आपण आज सविस्तर या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. प्रामुख्याने पेन्शनची रिक्वायरमेंट आल्यावर किंवा ज्या माणसाला तुम्ही पेन्शन सांगणार आहात त्यांच्याकडून तुम्हाला ह्या 4 गोष्टींची आवश्यकता सुरुवातीला असते. एक, त्यांचं स्वतःचं आजचं वय. दुसरं, त्यांचं स्वतःचं आजचं उत्पन्न, मासिक किंवा वार्षिक. रिक्वायर्ड पेन्शन हवं, म्हणजे त्यांना जी हवी असणारी पेन्शन आहे ती किती असायला पाहिजे. आता ह्या बाबतीत मी तुम्हाला एवढंच सांगेन की बऱ्याचदा लोकांना माहीत नसतं की पेन्शन आपल्याला किती लागू शकते, कारण त्याचं काही कॅल्क्युलेशन आहे, सगळे काय अभ्यासून असतं, किंवा प्रत्येकाला पुढचं नॉलेज आहेच असं नाही आहे. तर त्यासाठी एकदम सिम्पल फॉर्म्युला आहे, ते पण मी तुम्हाला सांगेन. त्यानंतर वेन पेन्शन रिक्वायर्ड, मग पेन्शन कधी हवी आहे. हे जे 2 क्वेश्चन आहेत ते 2 खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. एक तर पेन्शन किती हवी आहे, आणि दुसरं म्हणजे तुम्हाला कधी हवी आहे. आता मी जिथं पेन्शन म्हणतोय तिथे तुम्ही अर्थ घ्या की आपण फक्त पेन्शनच नाही, रिटायरमेंट बेनिफिट आणि पेन्शन या दोन्ही गोष्टींचा विचार करतोय. बऱ्याचदा असं असतं की आम्हाला नको पेन्शन, आम्हाला पैसे हवे, एक रकमी पैसे हवे, असे म्हणणारे लोक सापडतील. तर अशा लोकांसाठी मग तुम्ही पेन्शन शब्द वापरला तर ते पॉलिसी तिथेच क्लोज होऊन जाईल. नाही आम्हाला पेन्शन नको आहे, आम्हाला असं काय.
तर मग रिटायरमेंट बेनिफिट म्हणजे काय किंवा पेन्शन म्हणजे काय? रिटायरमेंट बेनिफिट म्हणजे रिटायर्ड माणूस ज्या वेळेस एखादा, आता मी प्रत्येकच वेळेस एकदम समजण्यास सोपं आणि लोकांनासुद्धा लवकर लक्षात येईल असं काही असेल उदाहरण, तर एखाद्या नोकरीतल्या माणसाचं, त्यातल्या त्यात गव्हर्नमेंटमध्ये जे नोकरी करतात त्यांच्यासाठी. आता जे गव्हर्नमेंटमध्ये शासकीय सेवेत असतात त्यांना कंपल्सरी त्यांच्या पगारातून एक रक्कम कट होत राहते आणि ती शेवटी त्यांना रिटायरमेंटच्या वेळेसच प्रोव्हिजन केलेली असते की त्यांना मध्ये काढता येत नाही. प्रॉव्हिडंट फंड असेल, ग्रॅच्युटी असेल, तर ही जी रक्कम एक रकमी त्यांना देते. मग याच्यामागे काय भूमिका असेल? म्हणजे हे तर आपण स्वतः नाही केलेलं आहे, LICने तर नाही केलेलं आहे. कोणत्याही संस्थेमध्ये कोणत्याही गव्हर्नमेंट एम्प्लॉईच्या अकाउंटमधून, सॅलरीमधून त्याच्या दर महिन्याची रक्कम एक फिक्स कट होत राहत असते आणि ती त्याला शेवटीच मिळते. तर मग याच्यामागे कारण काय आहे की आज तुम्ही कमवता आहे, आज तुमचा पगार आहे, पगार चालू असताना काहीच अडचणी येत नाही. पगार बंद झाल्यानंतर पुढे जसं जसं आपलं रिटायरमेंटला माणूस जवळ येत असतो तसं त्याचं वय वाढत असतं. म्हणजे त्याला बाकीच्या गोष्टी, प्रत्येक गोष्टींसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागतं आणि अशा वेळेस जर तुमच्याकडे जर पैसे नसतील तर मग तुम्हाला कोणीच विचारणार नाही. तर पुढची वृद्धापकाळातली जी काही गरज आहे, जी काही आपल्याला लागणारे पैसे आहेत, त्याची प्रोव्हिजन आपण आजच्या पगारातून करायची असते आणि ती प्रोव्हिजन शासकीय कर्मचाऱ्यांसारखे जे लोक असतात त्यांना वेगळी करायची गरज नसते, कारण त्यांच्या पगारातून ऑलरेडी प्रॉव्हिडंट फंडसाठी पैसे डिडक्ट होत असतात. आता बरेचसे प्रायव्हेट कंपन्यासुद्धा प्रॉव्हिडंट फंड कापतात, पण मागे मी प्रॉव्हिडंट फंडच्या रिलेटेड ज्यावेळेस मी बोलेन तेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं आहेच ऑलरेडी. पण प्रॉव्हिडंट फंड हा ही जी रक्कम आहे ती बेसिकच्या 10% कापायची असते आणि प्रत्येकच वेळेस ते प्रायव्हेट कंपन्यांमध्ये बेसिक सॅलरी हा काय खूप मोठा पार्ट नसतो. अलाउन्सेसमध्ये ते जास्त रक्कम देतात आणि बेसिक खूप कमी ठेवतात. का? कारण त्यांना 10% रक्कम कंपनीची पण टाकायची असते प्रॉव्हिडंट फंडला. म्हणजे जर 70,000 80,000 जर सॅलरी असेल तर जर तुम्ही त्याची सॅलरी स्लिप नीट पाहिली तर त्याचं बेसिक 5,000 किंवा 6,000 असेल आणि बाकीचे सगळे अलाउन्सेस, मग त्याच्यामध्ये ट्रॅव्हलिंग अलाउन्स असेल, डिअरनेस अलाउन्स असेल, अजून एज्युकेशन अलाउन्स असेल, वेगवेगळ्या पद्धतीचे प्रकारचे अलाउन्सेस ॲड करून ती 70-80 हजारापर्यंत तो पगार जातो आणि 5,000 ते 10,000 रुपये जो काही त्याचा बेसिक पे आहे त्याच्या 10% ही अमाऊंट त्याच्या पगारातून प्रॉव्हिडंट फंड म्हणून कापली जाते आणि तेवढीच रक्कम गव्हर्नमेंटकडनं कापली जाते. गव्हर्नमेंटकडनं त्या फंडमध्ये जमा केली जाते आणि ही रक्कम त्यांना शेवटी मिळते. तर सांगायचं तात्पर्य हा होता की प्रॉव्हिडंट फंड हा जो विषय आहे तो तुम्हाला रिटायरमेंटला मिळतो, कारण रिटायरमेंटमध्ये आपल्याला पैशाची आवश्यकता असते. मग हाच फंड जर तुम्ही इन्व्हेस्ट केला तर त्याची पेन्शन तयार होते. पेन्शनची मूळ कन्सेप्ट हीच आहे की जर आपण एखादी मोठी रक्कम जर बँकेत इन्व्हेस्ट करत असू तर बँक आपल्याला एक ठराविक व्याज देते. मग तुम्हाला मंथली व्याज जर हवं असेल तर मंथली आपण घेऊ शकतो, इयरली व्याज हवं असेल तर इयरली घेऊ शकतो. तर मग मूळ रक्कम जी आहे त्याला हात न लावता फक्त व्याज जे आपल्याला दर महिन्याला मिळणार म्हणजेच ती पेन्शन. म्हणजे मग माझ्या अकाउंटला जर मला जी काही एक ठराविक रक्कम हवी असेल दर महिन्याला तर तो माझा व्याज असणार आहे. म्हणजेच प्रिन्सिपल अमाऊंट कुठेतरी बँकेत मला इन्व्हेस्ट करावी लागणार आहे आणि त्याच्यानंतरच मला व्याज मिळणार आहे. तर ह्याचं सविस्तर उदाहरण आपण आता बघणार आहोत. सर्वप्रथम ज्या माणसाला आपल्याला पेन्शन द्यायची आहे आणि जो एजंट पेन्शन प्लॅन विकणार आहे त्या दोघांसाठीची मी गोष्ट सांगतो. एक एजंट म्हणून तुम्ही ज्यावेळेस पेन्शन प्लॅन सांगत असता तर तुम्हाला या दोन गोष्टींची माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. एक करंट बँक इंटरेस्ट रेट्स, दुसरा हाऊ पेन्शन फंड वर्क्स. त्याचबरोबर जो क्लायंट आहे त्या क्लायंटला सुद्धा आपल्याला हे व्यवस्थित समजावून देता यायला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ आजच्या तारखेमध्ये जर बँकेचा इंटरेस्ट रेट क्लायंटला वाटतोय तो आणि आपला ॲक्च्युअल आहे तो जर वेगळा असेल तर त्या दोन्ही गोष्टी पहिल्यांदा तुम्ही एकत्र, म्हणजे त्या गोष्टीला तो मान्य केलं आवश्यक. म्हणजे मी जर म्हणत असेल की सर आज बँकेत 6% तुम्हाला व्याज मिळतो आणि समोरचा पार्टी म्हणतो की नाही हो काय म्हणताय 8-9% सहज मिळतात, तर त्यांना हे कन्व्हिन्स करणं आवश्यक आहे पहिल्यांदा की सर 8% आता मिळत नाही आहे, पूर्वी मिळायचे, पण आजच्या डेटला साधारणतः म्हणजे स्टेट बँक असेल किंवा नॅशनलाइज बँका ज्या आहेत त्या 6 ते 6.5% वरती व्याज देत नाही. ॲक्च्युली
6-7.5 मी जास्त सांगतोय, 5% आता या 2 महिन्यामध्ये RBIने खूप जास्त प्रमाणात रेपो रेट रिड्यूस केल्यामुळे खूप कमी झालेलं आहे. तर ही गोष्ट त्यांना सांगणं आवश्यक आहे. एकदा तो ॲग्री झाला की तरच पुढे आपण जाऊया. जोपर्यंत तो ॲग्री होत नाही ना, तोपर्यंत त्याला त्या पॉईंटवर तुम्हाला कन्व्हिन्स करावं लागेल. तुम्हाला काहीतरी डॉक्युमेंट्स दाखवावं लागतील किंवा यूट्यूबमध्ये असेल किंवा गुगलमध्ये सर्च करून तुम्हाला रेट्स दाखवावे लागतील, कारण त्याच्यावर आपलं पुढचं कॅल्क्युलेशन सगळं डिपेंड आहे. त्याचबरोबर हाऊ पेन्शन फंड वर्क्स. आता बऱ्याचदा असं असतं की पेन्शन फंडच्या संदर्भात म्हणजे पेन्शनच्या संदर्भात लोकांच्या वेगवेगळ्या संकल्पना असतात. म्हणजे प्रत्येकाला बऱ्याचदा असं असतं की मी आज जर महिना 5,000 भरतोय तर मग मला लगेच 10,000 रुपये पेन्शन पुढच्या दिवशीपासून पाहिजे, असे पण विचार करणारे लोक आहेत. तर ॲक्च्युअल पेन्शन फंड कसा वर्क होतो हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. आणि मग तेच तुम्ही पार्टीला सुरुवातीला म्हणजे आपण कोणताही प्लॅन कॅल्क्युलेशन, कुठलंही कॅल्क्युलेशन, पेन्शनचं कॅल्क्युलेशन किंवा रिटायरमेंट बेनिफिटचं काहीही कॅल्क्युलेशन सुरू करण्यापूर्वी या 2 गोष्टी तुम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणं आवश्यक आहे की पार्टीला म्हणजे क्लायंटला किती माहिती आहे, आणि जर माहीत नसेल तर आपल्याला माहिती करून देणं. तर पेन्शन फंड कसा वर्क होतो ते आत्ता मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की एक ठराविक रक्कम पगारातून कट होत असते. जर ज्याचा पगार असेल त्याचा पगारातून कट होणार, ज्यांचा पगार नाही आहे म्हणजे उदाहरणार्थ सेल्फ एम्प्लॉई, सेल्फ काय म्हणतात बिझनेसमन्स वगैरे, तर त्यांना ती रक्कम बाजूला काढायची की जी रक्कम त्यांना परमनंटली बाजूला काढायची, त्याच्यावर त्यांचा काहीच अधिकार राहत नाही. आणि मग अशा पद्धतीने जी काही रक्कम जमा झालेली असते त्याच्यावर व्याज वगैरे तर सगळे तयार होऊन एक मुदतीनंतर आपल्याकडे एक फंड जमा होतो. त्या फंडलाच आपण पेन्शन फंड म्हणतो. आणि तो फंड